एक्झाममध्ये ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो या पोएमवरचे वर्कशॉप क्वेश्चन्स आले तर फुल मार्क्स कसे मिळवायचे? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कवितेचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर्स, रायमिंग वर्ड्स, मिनिंग्स आणि इंग्लिश वर्कशॉप अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 1.3 Trees are the kindest things I know. Warming up. Chit chat. First question. When do you receive gifts? तुम्हाला भेटवस्तू केव्हा मिळतात? Answer. I receive gifts on my birthday and also when I get good marks in examination. Question number 2. Do you like to give gifts? तुम्हाला भेटवस्तू द्यायला आवडतात का? Answer is, if we like to receive gifts, we should like to give gifts to others. जसं आपल्याला गिफ्ट्स घ्यायला आवडतात तसंच आपल्याला भेटवस्तू द्यायला सुद्धा आवडायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 3. फ्रॉम whom do you get gifts? तुम्हाला कोणाकडून भेटवस्तू मिळतात? Answer is, I get gifts from my parents, relatives, friends and neighbors. Question number 4. What is the best gift that you have ever received? तुम्हाला आतापर्यंत मिळालेली सर्वोत्कृष्ट भेटवस्तू कोणती? Answer is, I have received a wristwatch on my birthday from my uncle who stays in the USA. It was the best gift that I have ever received. Question number 5. Why is it special for you? तर ती भेटवस्तू तुमच्यासाठी विशेष का आहे? Answer is, my uncle and I have a good bonding. My uncle loves me a lot and it is a token of his love, so it is special for me. What gifts do trees give to mankind? वृक्ष मनुष्य जातीला कोणत्या भेटवस्तू देतात? Answer is, trees gives the following gifts to mankind. They give the breath of life, they maintain the balance of nature, they provide sweet fruits, they help to bring rain which is essential for living beings, and on the earth they give shelter to mankind. Question number 2. A. Name 2 parts of a tree that begin with B, F, T. तर पुढील अक्षरांपासून सुरू होणारे झाडांच्या भागांचे नाव आपल्याला लिहायचे आहेत. जसं की बी पासून काय सुरू होतं तर ब्रांचेस अँड बार्क. एफ पासून काय आहे? फ्रुट्स अँड फ्लॉवर. टी पासून ट्रंक अँड ट्री टॉप. B. In most countries in the northern hemisphere, there are 4 seasons: spring, summer, autumn, and winter. Try to guess what is the season in the months given below. तर पहा, उत्तर गोलार्धात कोणत्या महिन्यात कोणता ऋतू येत असतो ते आपल्याला लिहायचं आहे. तर पहा, मार्च, एप्रिल, मे मध्ये स्प्रिंग ऋतू येत असतो, स्प्रिंग सीझन. जून, जुलै, ऑगस्ट समर. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर ऑटम. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी विंटर. An artist paints picture using colors. A poet writer can also paint pictures in your mind imagination by using descriptive phrases. For example, blue sky, soft white clouds, floating clouds, etc. Write down 4 such phrases which describes anything beautiful in nature. तर पहा, चित्रकार रंग वापरून चित्र रेखाटतात. कवी किंवा लेखक वर्णनात्मक शब्दसमूह वापरून आपल्या मनात, कल्पनेत चित्र रेखाटतात. तर आता जसं की पुढे एक्झाम्पल्स दिलेली आहेत, ब्ल्यू स्काय, सॉफ्ट व्हाईट क्लाउड्स, फ्लोटिंग क्लाउड्स. तर यासारखेच आपल्याला निसर्गातील कोणत्याही 4 गोष्टींचे वर्णन करणारे शब्दसमूह लिहायचे आहेत. तर पहा, ज्वेल ब्लू मिस्ट स्ट्रीम, फ्लॅक्स गोल्ड बीच, नट ब्राऊन फॉरेस्ट, पार्सले ग्रीन फील्ड्स. तर मित्रांनो, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो या कवितेचं मी एक्सप्लेनेशन केलेलं आहे. जर तुम्हाला एक्सप्लेनेशन समजून घ्यायचं असेल, कविता समजून घ्यायची असेल तर ती व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. नाव इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 1.
पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट राईम विच द फॉलोविंग वर्ड्स. तर पुढील अक्षरांना जुळणारे रायमिंग वर्ड्स आपल्याला इथे लिहायचे आहेत. सो फन, बिगन, सन. नो, नो, ग्रो. नाऊ, काऊ, बाऊ. साईट, लाईट, नाईट. फ्लाय, स्काय, ललबाय. क्वेश्चन नंबर 2. पिक फ्रॉम द पोएम लाईन्स दॅट क्रिएट अ पिक्चर इन युअर माइंड. आपल्याला पोएममधून आपल्या मनात चित्र निर्माण करणाऱ्या ओळी लिहायच्या आहेत. जसं की इथं दिलेलं आहे अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. तसंच अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. नेक्स्ट इज अँड लिव्स टू बर्न ऑन हॅलोवीन. नेक्स्ट इज they are the first when days begun to touch the beams of morning sun, and they are the last to hold the light when evening changes into night, and last, and when a moon floats on the sky they hum a drowsy lullaby. Question number 3. The poet refers to trees as the kindest things. From the poem, pick out 5 facts which prove the kindness of trees towards others. तर पहा, कवी झाडांचा उल्लेख सर्वात दयाळू गोष्टी असा करतो. तर या कवितेतून झाडांचा दयाळूपणा सिद्ध करणाऱ्या गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. ट्रीज स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. ट्रीज गिव्स फ्रुट्स. बर्ड्स गॅदर ऑन देअर बाउज. ट्रीज गिव्ह वूड टू बिल्ड हाऊसेस. ट्रीज गिव्ह लिव्स टू बर्न ऑन हॅलोवीन. अशा प्रकारे वृक्ष हे पक्षी, प्राणी आणि मानव यांची मदत करतात. क्वेश्चन नंबर 4. फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फॉलोविंग. तर पुढील शब्दांचं वर्णन करणारे शब्द आपल्याला इथे लिहायचे आहेत. जसं की स्लीपी काउज, ग्रीन न्यू बर्ड्स, मॉर्निंग सन, ड्राउझी ललबाय, काइंडेस्ट ट्रीज. क्वेश्चन नंबर 5. पिक आउट लाईन्स दॅट मीन द फॉलोविंग. त्या अर्थाशी जुळणाऱ्या ओळी आपल्याला इथे लिहायच्या आहेत. सपोज ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. तर या ठिकाणी अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. तर ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल. दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्स अबव. थर्ड, ट्रीज आर मोस्ट लवेबल. Trees are the kindest things I know. Kids love to listen to songs from trees. They hum a drowsy lullaby of sleepy children long ago. Trees live a simple life. They do not harm, they simply grow. Question number 6. Think and write in your own words. विचार करा व तुमच्या स्वतःच्या शब्दात उत्तरे लिहा. First is, what living things can cause harm to one another? Name any 5. कोणत्या सजीव वस्तू एकमेकांना हानी पोचवू शकतात अशा कोणत्याही 5 सजीव वस्तूंची नावे लिहा. Answer is living things that can harm another. Human being to human being, human beings to animal, animal and birds to the human being, birds to germs and insects, human beings to trees. Question number 2. Why are trees called harmless? झाडांना निरुपद्रवी का म्हणतात? हार्मलेस म्हणजे निरुपद्रवी. Trees are really harmless because they never harm anything anywhere in the world, whereas they help all the living things on the face of earth. They maintain the balance of the nature. They keep the environment clean and pure. They are very helpful to the earth and the living beings on the earth. So they are really helpful and harmless. Number 3. Halloween is a festival celebrated in many Western countries on 31st October. What is the season there? Why do you think is there a need to burn leaves on Halloween? तर हॅलोवीन हा बहुधा पश्चिमी देशात 31 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणारा सण आहे. तर तेव्हा तेथे कोणता ऋतू असतो? तुमच्या मते हॅलोवीनच्या दरम्यान पाने जाळण्याची आवश्यकता आहे का? Answer is the season autumn in Western countries is during October. I think there is
a need to burn leaves on Halloween to make fire and to ward off evil spirit from their life. Question number 4. They are the last to hold the light. When evening changes into night, which part of the day is referred to in above lines? Which part of the trees hold the last light of the day? तर झाडाचा कोणता भाग दिवसाचा अंतिम प्रकाश पाहतो? The period between day and night, evening, is referred to in the above lines. The birds of the trees hold the last light of the day. Question number 7. Search for a short poem about trees in your mother tongue. Write it in your notebook and translate any 2 stanzas from the poem into English. तर झाडांविषयी तुमच्या मातृभाषेतील एक कविता निवडायची आहे व लिहायची आहे आणि त्या कवितेतील 2 कडव्यांचे इंग्रजीत भाषांतर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. Your neighbor is having a huge old banyan tree chopped down to make space for another construction. Write an imaginary conversation between you and your neighbor trying to stop him from having it cut down. Begin with the following. तुमच्या शेजाऱ्याने दुसऱ्या बांधकामाला जागा करण्यासाठी एक प्रचंड जुने वडाचे झाड तोडून टाकले. ते तोडून टाकणे थांबवण्याकरता तुम्ही व तुमच्या शेजाऱ्यामधील काल्पनिक संभाषण लिहा. तर या प्रकारे आपण कन्व्हर्सेशनची सुरुवात करू शकतो. फॉर एक्झाम्पल, माय सेल्फ, गुड मॉर्निंग सर, आय एम व्हेरी डिस्टर्ब अँड अपसेट टू सी यू हॅव्हिंग दिस गुड ओल्ड बनियन ट्री चॉप्ड डाऊन. Language study. Degrees of comparison of adjectives. Read the following sentences. Yatin is strong. Amit is stronger than Yatin. Praveen is the strongest of all. In sentence first, the adjective strong is in its simple form. It is called positive degree. तर या ठिकाणी पहिल्या वाक्यात स्ट्रॉंग हा जो शब्द दिलेला आहे तर विशेषणाचा हा समभाव आहे, याला समभाव म्हणतात, म्हणजेच पॉझिटिव्ह डिग्री असं म्हटलं जातं. इन सेंटेन्स सेकंड, द ॲडजेक्टिव्ह स्ट्रॉंगर रेफर्स टू हायर डिग्री. वेन देर इज अ कंपॅरिझन ऑफ 2 nouns, इट इज कॉल्ड कंपॅरेटिव्ह डिग्री. ER इज ॲडेड टू द बेसिक ॲडजेक्टिव्ज. तर कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे तरभाव. तर मूळ विशेषणाला या ठिकाणी ERचा प्रत्यय लावला जातो आणि 2 नामांमध्ये कंपॅरिझन केले जाते. स्ट्रॉंग या शब्दाला ERचा प्रत्यय लावून स्ट्रॉंगर हा शब्द तयार झाला आहे. इन सेंटेन्स थर्ड, द ॲडजेक्टिव्ह स्ट्रॉंगेस्ट रेफर्स टू द हायेस्ट डिग्री ऑफ कंपॅरिझन ऑफ वन विथ मोर दॅन 2 nouns. इट इज कॉल्ड सुपरलेटिव्ह डिग्री. EST इज ॲडेड टू द बेसिक ॲडजेक्टिव्स. तर सुपरलेटिव्ह डिग्रीला हायेस्ट डिग्री ऑफ कंपॅरिझन असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी विशेषणाला ESTचा प्रत्यय लावला जातो आणि एक किंवा एकापेक्षा जास्त नामांमध्ये त्याची तुलना केली जाते, कंपॅरिझन केलं जातं. म्हणून या डिग्रीला आपण सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजेच तमभाव असे म्हणतो. सपोज ESTचा प्रत्यय कसा लावलेला आहे तर स्ट्रॉंग या शब्दाला ESTचा प्रत्यय लावून या ठिकाणी स्ट्रॉंगेस्ट हा शब्द तयार झालेला आहे. फिल इन द गॅप इन द टेबल ऑफ डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. तर या ठिकाणी पहा काही शब्द आपल्याला दिलेली आहेत, तर त्यावरून आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री लिहायची आहेत. तर पहिलं उदाहरण पहा, इथे सुपरलेटिव्ह डिग्री दिलेली आहे काइंडेस्ट. तर त्याची पॉझिटिव्ह डिग्री येईल काइंड, कंपॅरेटिव्ह डिग्री येईल काइंडर. त्याचप्रमाणे हेल्दी, हेल्दियर, हेल्दीएस्ट, नियर, नियरर, नियरेस्ट, फाईन, फायनर, फायनेस्ट, अर्ली, अर्लियर, अर्लिएस्ट, स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट, फास्ट, फास्टर, फास्टेस्ट, हाय, हायर, highest. Adjectives which have more than 2 syllables, long words, take more and most before them to form comparative and superlative degree. तर ज्या विशेषणांना 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिलॅबल्स असतात, म्हणजेच तो शब्द मोठा असतो, तर अशा विशेषण अगोदर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मोअरचा आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये मोस्टचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, सक्सेसफुल,
positive degree, more successful comparative degree, and most successful is superlative degree. Give the comparative and superlative forms of. तर पुढे काही शब्द दिलेले आहेत, तर त्याची आपल्याला कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री लिहायची आहे. तर पहा, एन्शियंट, मोर एन्शियंट, मोस्ट एन्शियंट. स्पेशल, मोर स्पेशल, मोस्ट स्पेशल. सिग्निफिकंट, more significant, most significant. Advanced, more advanced, most advanced. Accurate, more accurate, most accurate. When a line of a poem, human characteristics are given to something non-human, the figure of speech is uses personification. For example, humming trees, running river, smiling flowers. Find the examples of personification from the poem. ज्यावेळी एखाद्या निर्जीव वस्तूला किंवा गोष्टीला ती सजीव आहे असं दाखवलं जातं किंवा ती मानवाप्रमाणे ॲक्ट करते, तर त्यावेळी पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच त्या ठिकाणी येतो. जसं की इथे दिलेलं आहे, हमिंग ट्रीज, रनिंग रिव्हर, स्माइलिंग फ्लॉवर्स. तर ट्रीज, रिव्हर्स आणि फ्लॉवर्स हे असं ॲक्ट करत आहेत जणू की ते मानव आहेत. जसे प्रकारचे काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहेत. सो एक्झाम्पल्स ऑफ पर्सॉनिफिकेशन्स आर होल्डिंग लाईट, हमिंग ललबाय, मून फ्लोट्स, टचिंग द बीम्स. सो फ्रेंड्स, तर अशा प्रकारे आपण इंग्लिश वर्कशॉपमधील प्रत्येक प्रश्न समजून घेतलेला आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कीप लर्निंग, कीप शायनिंग अँड सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ.